तेव्हा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत एक योद्धा मृत्यूलाही थांबवून धरतो तेव्हा त्या योद्ध्याचा इतिहास लिहिला जातो। एका बाजूला सिद्धी मसूदची 10,000ची फौज आणि एका बाजूला फक्त 300 मावळे। कशी होणार होती लढाई, काय लागणार होता निकाल, चला तर मग ह्या व्हिडिओ मध्ये बघूया। शिवा काशी यांच्या बलिदानामुळे महाराज पन्हाळ्याच्या वेड्यातून तर निसटले होते, पण शत्रूच्या सैन्याने महाराजांचा पाठलाग करणं काय बंद केला नव्हता। तर आता शत्रूच्या सैन्याला थांबवायला कोणाला तरी थांबावं लागणार होतं। त्याच वेळेस आवाज येतो की राजा मी गडावरती जा। गडावरती गेल्यानंतर तोफांचा आवाज करा। तोफांचा आवाज झाल्यावरती आम्हाला समजेल की राजा तुम्ही गडावरती पोहोचलाय आणि तोपर्यंत एकही शत्रू तुमच्या मागे येणार नाही, त्याची जबाबदारी मी घेतो। मित्रांनो, 15 तास चाललेल्या या लढाईत बाजीप्रभू देशपांड्यांनी अनेक वार अंगावरती घेतले होते, पण जोपर्यंत राजा सुखरूप गडावरती पोहोचत आहेत, जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही, तोपर्यंत एकही शत्रू राजांच्या मागे जाणार नाही। शेवटी महाराज सुखरूपपणे गडावरती पोहोचतात। गडावरती पोहोचल्यानंतर महाराज तोफांचा आवाज करतात आणि तोफांचा आवाज ऐकताच बाजीप्रभू देशपांड्यांना कळते की महाराज गडावरती सुखरूपपणे पोहोचले। महाराज आता सुखरूप गडावरती पोहोचतात आणि बाजीप्रभू देशपांडे तिथे धारातीर्थ पडतात।